लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंसाठी अतिशय मोठी गुड न्यूज। मेचा हप्ता वाटपास सुरुवात 30 ते 40,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार। 30 ते 40,000 रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे। बघू शकता फक्त याच महिलांना मिळणार। त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला अपात्र आहेत आणि मेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलवर जरूर सबस्क्राइब करा। तर चला जर हा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंसाठी अतिशय मोठी गुड न्यूज। मेचा हप्ता वाटपास सुरुवात। जर हे काम केलं नाही तर मेचा मिळणार नाही हप्ता। बघू शकता कोणतं काम करायचं आहे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही। चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। हप्त्यासाठी ही दोन कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहे। बघा, जर तुमच्या खात्यावर 40 ते 30,000 रुपये तुमच्या बँक खात्यात पाहिजे असतील व गॅसचे 830, बघू शकता गॅसचे 830 व मे महिन्याचे 2100 रुपये, बघा मे महिन्याचे 2100 रुपये तुमच्या बँक खात्यात पाहिजे असतील तर तुम्हाला ही दोन कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहे। त्याशिवाय तुमच्या बँक खात्यात 830 व जे काही कर्ज आहे शासनामार्फत दिलं जाणार आहे लाडक्या बहिणींसाठी ते 40,000 रुपये ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। व मेचे 2100 रुपये, बघू शकता मेचा 2100 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। व्हिडिओला सविस्तर अपडेट व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही। तर जर तुम्हाला मे महिन्याचे 2100 रुपये व गॅसचे 830 रुपये तुमच्या बँक खात्यात पाहिजे असतील तर तुम्हाला ही दोन कागदपत्रे महत्त्वाची आहेत, ती तुम्हाला लागणारच आहेत। बघा 830 व 2100 रुपये जर तुमच्या बँक खात्यात पाहिजे असतील तरच तुम्हाला ही कागदपत्रे जोडणं अत्यंत आवश्यक आहे। व तुम्हाला एप्रिलचा हप्ता, बघा एप्रिलचा 10वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तर बघू शकता, बघा त्यासाठी तुम्हाला ही दोन कागदपत्रे, बघा ही दोन कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहे, तरच तुम्हाला मेचा हप्ता व गॅसचे 830 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। बघा त्यासाठी कोणती दोन कागदपत्रे आहेत, त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही। त्यासाठी दोन कागदपत्रे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। बघा त्यासाठी तुमच्या नावावर गॅस आहे का, बघा त्यासाठी तुमच्या नावावर गॅसच्या 830 साठी तुमच्या नावावर गॅस आहे का हे त्याचं स्टेटमेंट तुम्हाला अंगणवाडीमध्ये जमा करायचं आहे। बघा अंगणवाडी, बघा अंगणवाडीमध्ये जमा करायचं आहे। व तुमचा बँक अकाउंट हे मोबाईल नंबरशी लिंक आहे का, बघा तुमचं बँक अकाउंट हे मोबाईल नंबरशी लिंक आहे का हे तुम्हाला पहिले चेक करायचं आहे। जर ते लिंक नसेल तर लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे। व तुमचा आधार नंबर हा मोबाईल नंबरशी लिंक आहे का व तुमचे बँक खात्याची KYC, बघा बँक खात्याची KYC करणं अत्यंत आवश्यक आहे। तर तुम्हाला KYC कुठे करायची आहे, तुम्हाला KYC ही बँक, बघू शकता बँक जर तुमची महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल तर तिथे जाऊन तुम्हाला KYC करणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला मेचा 2100, बघा मेचे 2100 व गॅसचे 830 व तुम्हाला जे कर्ज पाहिजे 40,000 ती तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही, किंवा 30 किंवा 40,000 तुमच्या बँक खात्यात जे जमा होणार आहेत ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। त्यासाठी तुम्हाला ही कागदपत्रे लागणारच आहेत। जर तुम्ही ही कागदपत्रे लवकरात लवकर जमा केली नाही तर तुमच्या बँक खात्यात 830, बघू शकता 830 व 2100 तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। तुम्हाला ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला KYC करणे ही अनिवार्य आहे। KYC व तुम्हाला यानंतर जर तुम्हाला इतर योजनांचा लाभ मिळत असेल जसे की नमो शेतकरी, बघा नमो शेतकरीचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्हाला फक्त 0 रुपये मिळणार आहे, कारण की 1,500 रुपये तुम्हाला नमो शेतकरीमधून मिळत आहेत। त्यासाठी तुम्हाला शासनामार्फत 0 रुपये देण्यात येणार आहे। जर तुम्हाला नमो शेतकरीमधून 500 रुपये व जर तुम्हाला नमो शेतकरीचे 1,500 रुपये चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला फक्त जे लाडकी बहीण योजना आहे त्याच्यातून फक्त तुम्हाला 500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। आदिती तटकरे, जर तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ सोबत मिळणार नाही, बघा दोन्ही योजनेचा लाभ तुम्हाला सोबत मिळणार नाही, त्यामुळे तुम्हाला अत्यंत लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे। जर तुम्ही KYC केलं नसेल
तर तुम्हाला KYC करणे अनिवार्य आहे। जर तुम्ही हे KYC केलं नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये बघा जो मेचा हप्ता आहे 2100 व गॅसचे 830 रुपये आहेत ते तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर शासनामार्फत ट्रान्सफर केले जाणार नाही, DBT मार्फत तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। जर तुम्ही हे लवकरात लवकर केलं नाही, जर तुम्ही हे लवकरात लवकर KYC केलं नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये अजिबात शासनामार्फत 1 रुपया हे सुद्धा टाकण्यात येणार नाही। जर तुम्ही हे केलं तर तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर शासनामार्फत 40,000 रुपये बघू शकता, 40,000 रुपये तुमच्या बँक खात्यात शासनामार्फत जमा केले जाईल। तुम्ही ही कामे लवकरात लवकर करणे अति आवश्यक आहे। जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला शासनाचा कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। बघू शकता कोणत्याही योजनेचा लाभ तुमच्या बँक खात्यात 0 रुपये तुमच्या बँक खात्यात फक्त 0 रुपये जमा होतील। जर तुम्ही ही कामे केली तर तुमच्या बँक खात्यात 2100 रुपये हे लाडकी बहीण योजनेचे मेचा हप्ता बघू शकता, मेचा हप्ता व गॅसचे 830 बघू शकता, गॅसचे 830 तुमच्या बँक खात्यात शासनामार्फत DBT मार्फत तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। जर तुम्ही हे कामे लवकरात लवकर करणे अनिवार्य आहे। तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ हा मिळणार नाही व 40,000 रुपये तुमच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार तर ते तुम्हाला शासनामार्फत सविस्तर त्यासाठी फॉर्म तुम्हाला अंगणवाडी त्यासाठी शासनामार्फत अंगणवाडीमध्ये फॉर्म भरायचा आहे व तो फॉर्म ॲक्सेप्ट झाला तरच तुम्हाला 40,000 रुपये बघा 40,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं तरच तुम्हाला हे योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब तर नक्की बनतोच। भेटत राहूत अशाच नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।